10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। प्रत्येक केंद्रांची तपासणी ही आता दिवाळीच्या नंतर केली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसणार आहेत त्या केंद्रांची मान्यता सुद्धा रद्द केली जाणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा असावा अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकांकडून राज्यातील सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांची विशेषतः नवीन केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे। त्यामुळे आगामी परीक्षेचं रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होणार असल्याने परीक्षा कॉपीमुक्त होतील असा विश्वास बोर्डाला आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नांदेड, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांच्या अंतर्गत राज्यात 3 ते 4 5,000 केंद्र आहेत। बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी मागच्या वर्षांपासून सरमिसळ पद्धत सुरू केली आहे, पण ज्या केंद्रांच्या 1 ते 3 किलोमीटर अंतरावर दुसरं परीक्षा केंद्र नाही त्या ठिकाणी ही पद्धत नव्हती। आगामी परीक्षेच्या वेळी सर्व केंद्रांसाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे। दुसरीकडे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने प्रत्येक हालचाल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता संपूर्ण परीक्षा कॉपीमुक्त होतील असा विश्वास बोर्डानेही व्यक्त केला आहे। ऑगस्ट अखेर 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होणार आहे।